नाव काय तुमचं? ज्ञानदेव दंडगाव वाघमोडे. बर. गाव कोणतं? गाव कळम बोरकडवाडी. कळंब बोरकरवाडी. हम्म. बर. तालुका तुमचा विषय काय आहे? महापुरातलं जे पाणी आलं त्याची भरपाई मिळावी. नुकसान भरपाई मिळावी नुकसान भरपाई पाण्यामुळे मिळावी. झाली. पाण्यामध्ये झालेली. ठीक. अंधारा नदीला महापूर आला होता. बर. आणि शेजारी 2 घर आहेत वाघमोडे आणि चोपडे चौधरी. बर. यांना लाभ मिळालेला नाही. बर. आणि बाकीच्यांना इतर लोकांना त्याचा लाभ मिळाला म्हणजे ते बनावट आहेत. बनावट आहे. तर आम्हाला त्याचा लाभ मिळावा अशी आमची विनंती आहे. वारंवार या ठिकाणी नीरा नदीला पूर येतो. हो. आणि 2022 ला पाणी आलं ते सुद्धा फक्त एकाच माणसाच्या घरात पाणी होतं वाघमोडेच्या. आणि बाकीच्याला बाकीचा त्याचा लाभ मिळाला पण त्याला मिळालाच नाही. म्हणजे नीरा नदीला पूर आल्याच्या नंतर पुराचं पाणी लोकांच्या काही घरात जाते. त्यामुळे लोकांचं नुकसान होतं संसाराचं. हो बरोबर आहे. ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना शासनाकडनं मदत दिली जाते. सध्या 10,000 रुपये काहीतरी मदत मिळते नुकसानग्रस्तांना पाण्यामुळे. बरोबर आहे. खरं आहे. तर तुमचं म्हणणं असं आहे का की या ठिकाणी तुमच्या गावामध्ये जे खरे गरजू आहेत खरं नुकसान झालं त्यांना फक्त मदत त्यांना मदत मिळाली. त्यांना वंचित ठेवलं वंचित ठेवलं त्यांना. आणि ज्यांच्या घरात काही नुकसान नाही झालेलं त्यांना मदत मिळाली. बर. त्या संदर्भात तुम्ही काय पाठपुरावा केला? ते तलाट्यांना बोललो. बर. ते तलाट्यांनी एवढं उत्तर दिली. बर. मिळेल म्हणून. आणि सगळ्यात इथं पंचनामा केला तलाट्यानं. आणि तो पंचनामा गेला ग्रामपंचायत मध्ये. ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर तलाट्याच्या समोर तो पंचनामा खोडला. आणि काय ठराविक पुढारी लोकांनी तो पंचनामा खोडून त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी नावं टाकली आपापली. त्यांना मतदानाला राजकीय म्हणजे हे परस्पर त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांची राजकीय जवळच्या कार्यकर्त्यांना लाभ देण्यात आला. तुम्हाला 2022 ला बी पाणी आलं होतं. 2022 ला पाणी आलं होतं. महापूर आला होता. फक्त माझं घर थोडं पाण्यात होतं. आणि त्यावेळेस सुद्धा मिळालं नाही. त्यावेळेस बाकीच्याला मिळालं पण मला मिळालं नाही. यावेळेस मिळालं नाही. मग ते तलाट्याचं तुम्ही नाव काय सांगितलं? तुम्ही तलाटे जगताप आणि मोहिते मॅडम दोघांना बी तुम्ही बोलला? दोघांना नाही बोललो. ते म्हणले त्यांनी उडवण्याची तर दिली की तुमचं तुम्ही जाऊन बघा, आमचं आम्ही काम करायचं काम केले. त्यावेळेस समोरासमोर त्यांना सांगितलं होतं की ह्यांनी अजून पंचनामे केले नाहीत. ते रिटर्न पंचनामा करून यादी तयार करून लाभ मिळवून देईल असे तलाठी मॅडम बोलले होते. पण त्यांनी कोणतीही प्रकारची नंतर प्रक्रिया केलेली नाही. आता किती लोक आहेत अशी की त्यांचं नुकसान झालं? फक्त 2-3 माणसं 4 लोक आहेत. 3च माणसं. त्यांना अजून लाभ मिळाला नाही मिळाला. बर. आता समजा आणि ज्याच्या घरात पाणी नाही शिरलं त्यांना सुद्धा लाभ मिळाला. पूर्णपणे हो मिळाला. माणसाला पैसे 500 फुटावर सुद्धा हात का नाही त्यांना सुद्धा लाभ मिळाला. आणि जे जवळ नदी काठावर आणि त्यांनाच लाभ मिळाला नाही. बर. ह्यात जाणून बुजून म्हणजे हे जाणून बुजून केलेलं आहे. पूर्णपणे राजकीय विषय आहे. राजकीय डाव केला. आणि इथून 2 किलोमीटर अंतरावर आहेत का राहणारे 2 किलोमीटर अंतरावर त्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळाला. त्यांना लाभ मिळवून देण्याचा पूर्णपणे त्यांनी प्रयत्न केला. ते यशस्वी झाले. आणि ज्यांना खरंच गरज आहे लाभाची ते लाभापासून वंचित आहेत. हा पूर्ण राजकीय डावपेच आहे. काय यादी वगैरे आहे का? यादी आहे. लाभाचा लाभ आहे. तुमची इच्छा एकच आहे की तुमच्या घरामध्ये जे पुराचं पाणी घुसून नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला नुकसान भरपाई शासनाने तातडीने मिळावी. दिली पाहिजे. आणि इतर जे बनावट असेल त्यांची रक्कम माघारी घ्यावी. बर. म्हणजे ज्यांनी बोगस लाभ घेतला त्यांची रक्कम माघारी घ्यावी. बर. ठीक आहे. काय तुमची समस्या किंवा काय अडचण आहे तुमची? आमच्या नदीला पाणी आलं. बर. नदीला पाणी आल्यानंतर आमच्या घरात पूर्ण पाणी होतं. पाणी असल्यानंतर सगळ्या सुप्रियाताई सगळ्या आपल्या इथल्या सगळ्या सदस्यांनी सरपंच सगळे वगैरे सगळ्या राजकीय नेत्यांनी किंवा ग्रामसेवक तलाठी सगळ्यांनी आमच्या इथं पाणी आलेलं बघितलेलं आहे. तरी त्यांनी काही आमचंच घर गाळलं. नदीचं पाणी आमच्याच घरी होतं. दुसरीकडे वाडीत कोणत्याही घरी नव्हतं. तरी सुद्धा आम्हाला त्या गोष्टीचा लाभ मिळाला नाही. आम्ही त्यांच्याकडे कागदपत्राची पूर्तता केली तरी सुद्धा आम्हाला त्याची लाभ मिळालेला नाही. राजकीय हेतून आमचं त्यातून नाव वगळण्यात आलेलं आहे. पंचनामा कोणी केला होता? पंचनामा तलाठींनी केलेला आहे. त्यांनी बघितलेलं आहे. आणि त्या तलाठ्यांनी सुद्धा बघितलेलं आहे की आमची मुलगी नवीन डिलिव्हरी झालेली होती 1 दिवसाची. तिला आम्ही बाहेर घेऊन चाललो होतो. त्यांनी सुद्धा बघितलंय तलाठ्यांनी की आमची मुलगी बाहेर घेऊन चाललोय. म्हणजे ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस तुमची मुलगी घरातच होती? घरातच होती.
तिला जीविताला धोका नको म्हणून तुम्ही आम्ही बाहेर दुसऱ्या घरी दुसऱ्या शिफ्ट घरी केली, transfer हा केली. शिफ्ट केली. म्हणजे कुठतरी ही सगळी घटना या ठिकाणच्या सरपंच उपसरपंच सगळ्यांना माहित आहे सगळ्यांना की माहित ह्या आहे. घरी पाणी गेलेलं आहे. हा. हा, ह्या घर पाण्यात होतं, राजकीय द्वेषातून तुमचं नाव या ठिकाणी वगैरे झालेलं नाही. आम्ही त्यांच्याकडे सगळ्यांकडे गेलो, परंतु ते कुणीही आमची समस्या जाणून घेतलीच नाही. कुणी तुमच्या समस्येकडे म्हणजे कोणी दुर्लक्षच केलं. बर सुप्रिया ताईंनी सुद्धा हा, ताई आल्या, ताईनं बघितलेलं आहे की इथं पाणी गेलंय म्हणून. मग ताई काय बोलले त्याच्यावर? ताईंनी बघून गेले. ती म्हणल्यात की तुम्हाला बेनिफिट मिळेल. पोलीस पाटलाला विचारलं हा, कोणाकोणाच्या घरी पाणी गेलं म्हणून. बरं. त्यांनी सांगितलं असेल कोणाकोणाच्या घरी. ताईनं सांगितलं की सगळ्यांना तुमची ते भरपाई मिळेल. मग पोलीस परंतु- पाटलांनी तुमची नाव जाणून बुजून वगळली का? तसं आम्हाला म्हणता येत नाही ना. नाही, कारण त्यांनी ते- कारण आम्ही यादी त्यांच्याकडे दिलती यादी. आम्ही सगळं दिलतं, सगळी कागदपत्र पूर्तता केलती. आणि तिथं आम्हाला तलाठी ऑफिसला दिसली सुद्धा. मला काय म्हणायचंय, ज्यावेळेस पुराचं पाणी हे तुम्ही नदीच्या काठावर राहताय, हा. नदीपासून काय अंतरावर राहताय, हा. तुमच्या घरात घुसतंय हा. आणि तेच पाणी तुमच्या काय पाठीमागच्या घरात घुसतंय. हा तुमच्या पाठीमागच्या घरांना मदत दिली हा, त्यांना मदत मिळालेली आहे. आणि तुम्हाला मदत केली जात नाही मिळत. त्या संदर्भात कुठतरी राजकीय द्वेष म्हणा किंवा काहीतरी 100% ह्यात दिसतोय. कारण कसं आहे, 100% आमचंच का नदीनं असं का अन्याय केला आमच्यावर. हा. हा, नदी आमच्याच घरी पाणी शिरली, आणि दुसऱ्याच्या घरी पाणी गेलं, आम्हाला सोडलं, आणि दुसऱ्याच्या घरी पाणी शिरलं, त्याला निधी मिळाला, हा. त्याला त्याचा बेनिफिट मिळाला. परंतु आमच्या तुम्हाला असं म्हणायचंय का की बाबा ज्याच्या घराला पाणी न लागताच त्यांना ह्याचा लाभ हा मिळाला? मिळालेला आहे, 100% मिळालेला आहे. आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत. आमच्या घरी पाणी गेलेलं आमच्याकडे व्हिडिओ आहेत ते. बरं बरं. हा, तरी आम्हाला नाहीत. आणि ज्याच्या घरी व्हिडिओ नाहीत, त्यांच्याकडे पाणी नाहीत, आमच्यापासून सर्वसाधारण अर्धा किलोमीटर अंतरावरती आहेत, त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला. त्यांच्या जवळचे माणसं असल्यामुळं, राजकीय माणसांच्या जवळचे माणसं असल्यामुळं त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला, परंतु आम्हाला मिळालेला नाही. हा, त्याची बघा, चौकशी करा, तुमच्या लक्षात येईल. काय नाव तुमचं? पारू बिभीषण मेटे. बर, आता काय तुमची अडचण काय आहे? आमच्या घरात पाणी शिरलं, आमचं सगळं धान्य हे भिजलं. सगळं धान्य हे भिजलं हो. होतं. मग पुराचं पाणी घरात घुसल्यानंतर तुम्हाला शासनाने काय मदत बिदत आणखी केली का नाही? नाही काय केली आमची, बर, 10,000 रुपये मदत मिळते, ती सुद्धा नाही. ती सुद्धा आणखी मिळालेली नाही. बर, तुमचा पंचनामा हे करायला कोण आलतं का? तलाठी, ग्रामसेवक? आमची इकडे आलीच नाही, तिथंच रस्त्यावर गेली महागारी या डांबरीपासून इकडे आलीच नाही ती. बर, ज्यावेळेस तुमच्या घरात पाणी घुसलं त्यावेळेस पाहणी करायला कोण कोण आलतं? पाणी काढा इथलीच माणसं होती. पण पाहणी म्हणजे बघाय कोण कोण? बघायसाठी बघाय सगळे आलती की, होय, सरपंच ही. बघून आंधळ्यासारखं हो बघून गेले. हो, सरपंच. म्हणजे डोळ्याने हो बघतात हो. आणि मदत कोंबड्या करायची हे म्हणजे आमच्या आंधळ्याची पाण्यात बघायची. बाहेर काढले. मी तर म्हणजे- पडली, मला 3 गोळ आलता डोक्याला होय ना. पसारा काढताना घरात. कशाला